धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरते। टोलकरी गडकरींचा राजीनामा झाला पाहिजे अशी मागणी हर्षवर्धन सपकाळांनी केली आहे, तर उद्धव ठाकरेंकडून गडकरींचा खड्डे मंत्री असा उल्लेख करण्यात आला। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर पुढचा नंबर मोदी सरकारमधल्या आणखी काही मंत्र्यांचा असल्याचे संकेत उद्धव ठाकरेंनी दिले। उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कच्या मोर्चातून मोदी सरकारमधल्या 3 मंत्र्यांवर निशाणा साधला। ठाकरेंनी आपल्या भाषणात गडकरींचा उल्लेख खड्डा मंत्री असा केला। पेपर फुटीनंतर इथेनॉल हा विषय असल्याचेही ठाकरे म्हणाले। निर्मला सीतारमण आणि राजनाथ सिंह यांच्यावरही ठाकरेंनी निशाणा साधला। आपल्या निर्मलाबाई घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत, महागाईबद्दल बोलत नाहीत, पण पेपर फुटीचे फायदे समजून सांगतायत। आपले खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री ते इथेनॉल वरती बोलतायत। हा पुढचा विषय नक्की आहे। आता इथेनॉलची चर्चा देशात खूप चालली आहे, पण 100% इथेनॉलवर चालणारं फ्लेक्स इंजिन आता नितीनजींच्या नेतृत्वात तयार झालेलं आहे। ते आल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात ही एक नवीन इकोसिस्टीम तयार होईल। सीएनजीची तर इकोसिस्टीम तयार झालीच आहे। आज सीबीजीमुळे सीएनजीची अवेलेबिलिटी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर नितीन गडकरींचाही राजीनामा झाला पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। सपकाळ यांनी गडकरींचा उल्लेख टोल मंत्री असा केलाय। गडकरींनीच देशभरात इथेनॉलचं कांड केल्याचा आरोप सपकाळांनी केलाय। नीट घोटाळ्यातील प्रमुख आरोपी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता टोलकरी गडकरी यांचा राजीनामा झाला पाहिजे आणि या इथेनॉलचं कांड करणारा दुसरा तिसरा व्यक्ती कोणी नसून मोदी सरकारमधील एक मंत्री आहे। त्यामुळे मोदींनी देशातील तमाम वाहनधारकांना, ज्यांची वाहनं गेल्या दिवसांमध्ये अत्यंत खराब झालेली आहेत, वाहनांची मोठ्या प्रमाणावर क्षती झालेली आहे, अशा सर्वांची माफी मागावी व नितीन गडकरींनी तात्काळ राजीनामा द्यावा। पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याच्या निर्णयामुळे काही वाहन चालकांनी संताप व्यक्त केला होता। दिल्लीमध्ये तहसीन पुनावालांच्या नेतृत्वात आंदोलन सुद्धा करण्यात आलं होतं। E20 मुळे जुन्या गाड्यांचं इंजिन खराब होत असल्याच्या तक्रारी सोशल मीडियामध्ये होत होत्या। गडकरीने मात्र हे सर्व दावे फेटाळून लावले होते। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर ठाकरेंनी आता इथेनॉलचा मुद्दा पुढे केलाय आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी गडकरींच्या राजीनाम्याचीच मागणी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।